वजन कमी करणं त्याचबरोबर वजन वाढवणं या दोन समस्या अनेकदा महिलांना येतात. आता यापैकी वजन वाढवण्यापेक्षा वजन कमी करणं एकेकांना फार अवघड वाटतं, कारण व्यवस्थित डाएट करावा लागतो, व्यायाम करावा लागतो, त्याचबरोबर डाएट चार्ट फॉलो सुद्धा करावा लागतो आणि वय जसं वाढत जाईल तसं वजन कमी होण्याचं कमीच प्रमाण दिसतं आणि म्हणूनच महिला कधी कधी हे वजन कमी करण्याचं फॅड स्किप पण करतात. पण एक महिला अशी आहे जिने 9 महिन्यात 31 किलो वजन कमी केलंय. ही महिला 5 मुलांची आई आहे, त्याचबरोबर ती PCOSशी सामना सुद्धा करते. ही महिला दुसरी तिसरी कोण नसून एमी मेयर असं तिचं नाव आहे. ती एक फॅट लॉस त्याचबरोबर हार्मोन हेल्थ कोच आहे आणि कदाचित म्हणूनच तिने आपला डाएट सुद्धा व्यवस्थित केला आणि 31 किलो वजन 9 महिन्यात कमी केलं. सोशल मीडियावर तिचे काही व्हिडिओज आहेत, चला पाहूया. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ तिने शेअर केलाय, ज्यामध्ये तिने महत्त्वाच्या 3 टिप्स सांगितलेत जेणेकरून तुम्ही आरामात तुमचं वजन कमी करू शकता. एमी सांगते की जेवण झाल्यानंतर काहीतरी हालचाल करावी, जसं की अर्धा तास तुम्ही चालू शकता, 10 मिनिटं चालू शकता किंवा अर्ध्या तासात जर तुम्हाला चालणं जमलं नाही तर इकडे तिकडे छोटी मोठी घरातील कामं करू शकता, जेणेकरून तुम्ही जेवलेल्या गोष्टी लवकर पचनास मदत होते आणि त्याचबरोबर रक्तातील साखरेची पातळी सुद्धा नियंत्रित राहते. ती सांगते की जेवण झाल्यानंतर मी 30 मिनिटांचा टायमर लावते, चालायला जमत नसलं तर लहान सहान काम करते आणि जर बाहेर असेल तर बाथरूम मध्ये जाऊन 10 बॉडी स्क्वॅट सुद्धा करते. हे झालं एमीचं. यानंतरची पद्धत तिने सांगितले 100-50 पद्धत. 150 पद्धत आहे तरी काय, तर ती दररोज 100 ग्रॅम प्रोटीन आणि 50 ग्रॅम आरोग्यदायी फॅट्सचं सेवन करते. हा तिचा संतुलित आहार स्नायूंचं तर संरक्षण करतोच, अतिरिक्त चरबी वाढण्यास अजिबात मदत करत नाही आणि त्यामुळे दिवसभर आपल्याला फ्रेश वाटतं. यानंतरचा तिसरा मुद्दा तिने सांगितलाय तो म्हणजे कोर्टिसोल संतुलन. वजन कमी करण्यात हार्मोन्स खरं तर महत्त्वाची भूमिका निभावतात हे आपल्याला माहिती आहे. कोर्टिसोलच्या पातळीला संतुलित ठेवलं तर तुमचं वजन कमी प्रमाणात वाढतं आणि म्हणूनच कोर्टिसोल संतुलनासाठी माइंडफुलनेस, पुरेशी झोप, रिलॅक्सिंग टेक्निकचा ती वापर करते. तुम्ही कोणत्याही तणावात असाल तरी सुद्धा तुमचं वजन वाढतं किंवा कुठली तरी एखादी गोष्ट तुम्हाला खटकत असेल, वारंवार त्याचाच तुम्ही विचार करत असाल तर तुमचे हार्मोनची पातळी बदलते आणि जसं हार्मोन्स बदलतील तसे वजन पण वाढते. म्हणूनच एमीने हे 3 सोपे उपाय सांगितलेत. एमीचे हे सोशल मीडियावरील उपाय तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर निश्चितच तुमच्या डायटिशियन किंवा चांगल्या डॉक्टरांची भेट घ्या आणि त्यांच्या माहितीनुसारच तुमचं वजन कमी करा.